ए आय आणि AI तुम्ही सगळीकडे AI विषयी ऐकत असाल, पण तरी पण तुम्ही AI ला कधी इग्नोर करत असाल तर माय डिअर फ्रेंड, तुम्ही खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिस करत आहात आणि तुम्हाला समजणार पण नाही AI तुमची लाईफ केव्हाच म्हणजे टेक ओव्हर करून जाईल. या सर्वांमध्ये तुम्ही मागे न राहता AI ला आपला चांगला मित्र बनवा. मी एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने टॉपचे जे 10 AI टूल्स आहे जे की मी स्वतः म्हणजे यूज करते त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कामाचा व्हिडिओ आहे, सो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, AI सगळीकडे आपलं वर्चस्व स्थापन करणार आहे. जिथं तुम्ही विचार करत आहात किंवा तुम्ही जिथं विचार केला पण नसेल अशा ठिकाणी AI आपलं वर्चस्व स्थापन करणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, वर्ष पण नाही दिवसांमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. चला तर मग AIच्या दुनियेत काहीतरी नवीन शिकूया. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा माझ्यासारखे क्युरियस असाल म्हणजे अप टू डेट स्वतःला अपग्रेड करण्याचा विचार कधी करत असाल माझ्यासारखा, तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 AI टूल विषयी माहिती सांगितलेली आणि हे AI टूल तुमची प्रोडक्टिव्हिटी प्लस टाइम पण तुमचा म्हणजे वाचवतं. सर्वात पहिलं टूल म्हणजे काय, क्लॉड AI. हे सर्वात माझं फेवरेट टूल आहे. याच्यात तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग पासून डॉक्युमेंट क्रिएशन पर्यंत सर्व कामं एकाच जागेवर करू शकतात. जर तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग, डॉक्युमेंट क्रिएशन किंवा कधी कधी रायटिंग कोड, अनालिजिंग डेटा किंवा क्रिएटिंग आयडियाजला ब्रेनस्टॉर्म करायचं असेल तेव्हा तुम्ही हे टूल यूज करू शकता. महत्त्वाचं म्हणजे मी डेली बेसिसवर या टूलचा यूज करते कारण की माझं जे काही काम आहे ते रायटिंग रिलेटेड खूप जास्त आहे. सो मी या टूलचा नक्की यूज करते. जर तुम्हाला पण डेली बेसिसवर खूप सारं म्हणजे कंटेंट वगैरे राईट करण्याची गरज असेल तर तुम्ही क्लॉड AIचा नक्की यूज करा. महत्त्वाचं म्हणजे ChatGPT पेक्षा हे खूप बेटर म्हणजे रिझल्ट्स वगैरे देतं. ChatGPT कसं रोबोटिक टोनमध्ये आपल्याशी म्हणजे संवाद करतो असं वाटतं, हे अगदी नॅचरल वेमध्ये आपल्याशी म्हणजे कन्व्हर्सेशन करतं. दुसरं टूल म्हणजे टेक्स्टब्लेझ. हे टूल सर्वात जास्त तुमचा टाइम वाचवेल. तुम्ही या टूलचा ॲज अ पर्सनल AI असिस्टंट म्हणून सुद्धा यूज करू शकतात. माझं असं ओपिनियन आहे, जर तुम्ही डेली बेसिसवर ईमेल रायटिंग वगैरेचे कामं करत असाल तर हे टूल तुमच्यासाठी बेस्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सोशल मीडिया वेबसाईटसाठी हे वर्क करतं, जसं की लिंक्डइन झालं, व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं, सर्व काही. इतकंच नाही तर तुम्ही जीमेल, आउटलुक, मायक्रोसॉफ्ट आणि स्लॅकमध्ये सुद्धा हे टूल यूज करू शकतात. फक्त एकदा प्रॉम्प्ट तयार करा आणि पुन्हा पुन्हा यूज करा. एका वाक्यात सांगायचं झालं तर जे काम म्हणजे खूप बोरिंग आहे त्या कामाला तुम्ही या टूलच्या मदतीने फिनिश करू शकता. तिसरं टूल ते एकदम जबरदस्त आहे, गामा AI. एका सिंगल प्रॉम्प्टचा यूज करून तुम्ही एकदम जबरदस्त प्रेझेंटेशन तयार करू शकतात. मला सर्वात जास्त PPT वगैरे प्रेझेंटेशनची कामं असतात, सो मी गामा AIचा यूज करूनच म्हणजे PPT वगैरे बनवत असते. फुली कस्टमाइज असतं, आपल्याला हवं त्या वेमध्ये फक्त आपल्याला जस्ट प्रॉम्प्ट द्यायचा असतो, सर्व काही म्हणजे ते करून देतं. स्मार्ट आणि क्विक पद्धतीने हे टूल आपल्याला म्हणजे आपल्याला हवं तशी PPT प्रेझेंटेशन बनवून देतं. चौथ्या टूल विषयी तर तुम्ही कधी ऐकलंच नसेल, त्याचं नाव आहे ओसा AI. इथं तुम्ही फेसलेस यूट्यूब तसेच इंस्टाग्राम शॉर्ट व्हिडिओ म्हणजे क्रिएट करू शकतात. सर्व काही काम जे काही आहे ते AI ऑटोमेशनवर होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही कंटेंट तुम्ही म्हणजे तिथं बघतात तो सर्व युनिक असतो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मनी मेकिंग म्हणजे मॉनिटाईज करू शकतात त्या कंटेंटला, अशा पद्धतीचा तो कंटेंट असतो. सर्व काही एकदम परफेक्ट असतं, बी रोल पासून स्क्रिप्टिंग, सबटायटल वगैरे वगैरे सर्व काही. आजपर्यंत मी असं कोणताच टूल बघितलं नव्हतं इतकं जबरदस्त. पाचवं टूल मी ज्याविषयी तुम्हाला सांगणार आहे, लिओनार्डो AI. हे टूल इतकं जबरदस्त आहे, मी याला फर्स्ट टाइम यूज केलं तेव्हा डायरेक्ट मी पूर्ण म्हणजे शॉकिंग होऊन गेली होती. कारण की क्रिएटिव्हिटी म्हणजे नेक्स्ट लेवल आहे, आपण म्हणजे शब्दात व्यक्तच करू शकत नाही इतकं नेक्स्ट लेवल म्हणजे त्याची थिंकिंग आणि प्रोसेसर म्हणजे त्याचं वर्क करतं. हाय क्वालिटी इमेजेससाठी तुम्ही याचा यूज करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबचे जे काही थंबनेल वगैरे असतात, खूप सारे मोठमोठे यूट्यूबर या टूलचा यूज करूनच आपले थंबनेल वगैरे तयार करतात. मी माझ्या सोशल मीडियाच्या कंटेंटसाठी या टूलचा यूज करूनच म्हणजे इमेजेस वगैरे जनरेट करते, ते पण हाय क्वालिटी. नेक्स्ट टूल नोटबुक LM. हे तर खूप जबरदस्त आहे कारण की जे माझ्यासारखे कॉलेज स्टुडंट आहेत ज्यांचं की वर्षभर काहीच अभ्यास होत नाही, ते एक्झामचा एक दिवस अगोदर करतात, त्या लोकांसाठी म्हणजे हे टूल एकदम बेस्ट म्हटलं बेस्ट टूल आहे. यासारखं टूल मी म्हणजे स्टुडंटसाठी कुठं दुसरं बघितलंच नाही. या टूलचा यूज तुम्ही फनसाठी पण करू शकतात, ते कसं ते पण सांगते. या टूलमध्ये तुम्ही किती पण मोठी PDF टाका, किती पण लॉंग मोठा व्हिडिओ यूट्यूबचा म्हणजे त्याची लिंक पेस्ट करा, काही पण करा, त्याचं एकदम समरी तुम्हाला हवं त्या लँग्वेजमध्ये, इझी लँग्वेजमध्ये ते देतं. आणि महत्त्वाचं म्हणजे
ऑडिओ फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही म्हणजे ते ऐकू शकतात ॲज अ पॉडकास्ट सारखं. मग तुम्ही ट्रॅव्हल कधी करत असाल, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या घरी ट्रॅव्हलमध्ये जात असेल, तर तुम्ही म्हणजे इझिली ऐकू शकतात. तुम्हाला डेली बेसिसवर खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही या टूलचा नक्की यूज करा. नंबर 7, प्रॉम्प्ट जेनी म्हणून एक टूल आहे. हे टूल सर्वांसाठी सुपर युजफुल टूल आहे. याचं मागचं कारण काय ते पण सांगते. ज्यांना डेली बेसिसवर खूप सारे AI टूल्सवर म्हणजे काम करावं लागतं आणि AI टूल्समध्ये काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. पण जर तुम्हाला म्हणजे यामध्ये तुम्ही स्ट्रगल करत असाल तर आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही, कारण की तुमच्या पॉकेटमध्येच तुम्हाला एक एक्सपर्ट असा प्रॉम्प्ट इंजिनियर भेटून जाणार आहे. एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला फक्त तुमचं म्हणजे जे काही थॉट प्रोसेस आहे ते एकदम प्लेन आणि सिंपल लँग्वेजमध्ये द्यायचे. हे तुमच्यासाठी एकदम डिटेल ओरिएंटेड प्रॉम्प्ट तयार करून देईल, जो की रेडीमेड असेल. तो तुम्हाला फक्त पेस्ट करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच दुसऱ्या क्रिएटरचा आता व्हिडिओ खाली कमेंट करायची गरज नाही की आम्हाला या प्रॉम्प्टची लिंक देऊन द्या, त्या प्रॉम्प्टची लिंक देऊन द्या. अजिबात असं करू नका. तुमचा प्रॉम्प्टचा प्रश्न मी म्हणजे सॉल्व्ह करून दिला. आता नेक्स्ट टूल आहे NoteGPT. मी स्वतः ॲज अ कॉलेज स्टुडंट खूप सारे म्हणजे समराईज करण्यासाठी म्हणजे AI टूल वगैरे फाइंड केले, परंतु मला हवं तसं म्हणजे टूल भेटलं नाही. पण हे माझं खूप फेवरेट टूल आहे. कारण की या टूलमध्ये मला सर्व गोष्टी म्हणजे एकदम प्रॉपर जसे हवे होत्या तसं म्हणजे इझी वे मध्ये भेटल्या. कारण की मी जास्त काही टेक्निकल पर्सन वगैरे नाही, तर मला म्हणजे लवकर समजत नाही. सो मी हे NoteGPT हे जे काही म्हणजे टूल आहे याचा मोस्टली यूज करते. नेक्स्ट टूल तर बॉलिवूड लवर जे असतील त्यांच्यासाठी परफेक्ट आहे, ते म्हणजे सुनो AI. मी आजपर्यंत सॉन्ग फील्डमध्ये AIचं कधी म्हणजे याच्यापेक्षा बेस्ट टूल कधी बघितलेलं नाहीये. इतकं भारी म्हणजे सुनो AI आहे. तुम्हाला हवं त्या याच्यात तुम्ही म्हणजे गाणं तयार करू शकतात. स्वप्नात पण म्हणजे कधी मी विचार केला नव्हता की असं पण काही पॉसिबल होऊ शकतं, पण नाही, रियालिटीमध्ये होतंय. ॲज अ सिरियस टास्क वगैरे म्हणून नाही, प्रत्येकाने एकदा तरी म्हणजे स्वतःचं सॉन्ग तयार करून बघा. टाइमपाससाठी जरी केलं तरी चालेल, पण एकदा नक्की करा. आणि सर्वात शेवटचं टूल म्हणजे नॅपकिन AI. जर तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये खूप सारे म्हणजे टेक्स्ट वगैरे टाकत असाल तर तुमच्यासाठी हे टूल बेस्ट आहे, कारण इथे तुम्हाला जस्ट टेक्स्ट द्यायचे आणि तुम्हाला अमेझिंग ग्राफिक्स तयार करून भेटतं. थोडक्यात काय तर तुम्हाला इन्फोग्राफिक्स चांगल्या पद्धतीने म्हणजे हाय क्वालिटीमध्ये भेटून जातील नॅपकिन AI वर. हे 10 AI टूल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी प्लस टाइम वाचेल. जर तुम्हाला या टूलची लिंक हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं आवडतं टूल कोणतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.